नाही, अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक होत आहे. आनंदाची गोष्ट आहे आणि प्रक्रिया पण पार पडली. पारदर्शकतेने सर्व दिसलं. नियमच त्यांनी अशा प्रकारचे बदललेत की त्याच्यामुळे पुन्हा नव्याने सर्व होत आहे. पण ठीक आहे, निवडणूक होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांना शुभेच्छा. आता मी विभाग प्रमुख आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याच्यामुळे माझ्याकडे 20 शाखा आहेत. छान वाटतं कारण की गेली 5 वर्षाच्या वेळेला आपल्याला संधी मिळाल्यानंतर 5 वर्ष काम केलं, परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या निवडणुका नाही झाल्या त्याच्यामुळे लोकांची कुठेतरी गैरसोय होत होती. लोकांना अपेक्षित जी कामं होणार होती ती झाली नाहीयेत आणि लोक आमच्यापेक्षा जास्त प्रमाणात लोकही निवडणुकीची प्रतीक्षा करत होते, कारण की त्यांच्या छोट्या मोठ्या समस्या या ज्या नगरसेवकाच्या मार्फत सुटत होत्या त्या कुठेतरी होत नव्हत्या. तर लोकांमध्ये आनंद आहे आणि आम्हालाही आनंद आहे एक लोकशाहीचा भाग म्हणून. नाही, माझा वॉर्ड जनरल ओपन झालेला आहे आणि जसं पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये खुश आहोत. मी तसं अंधेरी पश्चिम विधानसभेसाठी आलेलो आहे. मी काही कोणता उमेदवार म्हणून नाही आलेलो इकडं. पण ही सोडत कोणत्या पद्धतीने होते, नवीन पद्धतीने यावर्षी सोडत होणार होती, ती पद्धत कशी आहे ते सर्व बघण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. पण जी पद्धत आहे सोडतीची ती एकदम ट्रान्सपरन्सी, म्हणजे त्याच्यामध्ये सर्वांनाही एकदम क्लिअर वॉर्डचे नंबर्स दाखवून टाकले जातात, त्याच्यातून सर्वांसमोर नंबर काढले जातात. आतापर्यंत ओबीसीचे 61 वॉर्ड महिला आणि पुरुष डिक्लेअर झालेले आणि हे सोडत एकदम शांततेने आणि चांगल्या पद्धतीने बीएमसीने काढलेली आहे. तर त्यामुळे जे 61 वॉर्ड आता डिक्लेअर झाले आतापर्यंत, त्या 61 ओबीसी महिला आणि पुरुष उमेदवार जेही इच्छुक असतील त्या सर्वांना माझ्याकडून अभिनंदन। देखिए, अभी जिस तरीके से ड्रॉ हो रहा था, वहाँ पर 61 जो लॉटरी उठी है जिसमें आरक्षण ओबीसी के लिए रखा गया 61, तो हम ड्रॉ से सहमत है क्योंकि जो भी ड्रॉ हमारे सामने हुआ, मैं एमआईएम पार्टी से और पूरी ताकत से इंशाल्लाह 117 विभाग में एमआईएम लड़ेगी। देखिए, जो भी लॉटरी सिस्टम जब स्टार्ट हुआ तो हमको पहले बताया गया कि 15 वॉर्ड्स पहले से जो सेलेक्ट किए गए थे एससी के लिए, जहाँ पर एससी समाज के लोग ज़्यादा रहते हैं, उस वॉर्ड को एससी कर दिया गया। उसके बाद ओबीसी के लिए पूरा ड्रॉ हुआ और ओबीसी में जो भी ड्रॉ हुआ, हम थोड़े नाराज है लेकिन हम सहमत भी है उससे, क्योंकि हमारे सामने ड्रॉ हुआ, हमारे सामने स्टूडेंट्स जो आए, बच्चे आए, वो स्टूडेंट्स ड्रॉ में से चिट्ठी उठाए और हम स्वीकार करते हैं जो भी डिसीजन है हमको मंजूर है।